बघितले, गॅसिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द सॉलिड बायोमास इंटू द प्रोड्युसर गॅस. म्हणजेच तुमच्या ऍग्रिकल्चरल सेल्युलोजिक रेसिड्यूज असतील किंवा जे काही तुम्ही रॉ मटेरियल म्हणून यूज करणार आहे, फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट्री प्रोडक्ट, ऍग्रिकल्चरल रेसिड्यूज, ॲक्वेटिक बायोमास, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मध्ये तुमचा रेग्युलर जो रोजचा कचरा आहे तो त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरल रेसिड्यूज मध्ये तुमचे हार्वेस्टिंग मटेरियल जे आहेत किंवा त्याचं जे स्ट्रॉ मटेरियल आहे किंवा ड्राय हार्वेस्टिंग मटेरियल ऑफ ऍग्रिकल्चर तर ते त्याच्यामध्ये यूज केलं जातं. त्याच्यानंतर जे फॉरेस्ट्री प्रोडक्ट्स मध्ये वुडन मटेरियल यूज केलं जातं किंवा त्याच्यानंतर त्याचे आपण ड्राय लीव्स वगैरे पाहतो फॉरेस्ट्री मध्ये तर ते सुद्धा यूज केलं जातं. ॲक्वेटिक बायोमास मध्ये जर पाहायला गेलं तर काही तिथले ऑर्गॅनिझम्स असतात, फॉर एक्झाम्पल म्हणजे फिश असतील, काही ठिकाणचे जे काही तिथले जे काय म्हणू शकतो प्लांट्स असतील, जे ॲक्वेटिक प्लांट्स जे आहेत तर त्याचं मटेरियल सुद्धा आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो किंवा त्याला आपण ओशन स्टॉक असं सुद्धा म्हणलं जातं. आणि जे फिश मटेरियल किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा मायक्रो अल्गी ज्या ॲक्वेटिक म्हणजे ओशन मध्ये आढळतात त्या सुद्धा आपण बायोमास म्हणून गॅसिफायर मध्ये यूज करू शकतो किंवा फीडस्टॉक म्हणून यूज करू शकतो. आता गॅसिफिकेशन मधून प्रोड्यूस होणारा जो गॅस आहे त्याच्यामध्ये काय काय असतं तर नायट्रोजन, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, H2O म्हणजे हायड्रोजन आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं कंपोजिशन किंवा हे सेक्शन मध्ये तुम्हाला आढळून येईल त्या प्रोड्युसर गॅसमध्ये. हे डिफरंट गॅसेस किंवा हे डिफरंट मॉलिक्युलर्स किंवा कंपाऊंड त्याच्यामध्ये आढळून येतात. तर त्याचाच आपण फर्दर फ्युएल गॅस म्हणून यूज करत असतो. ओके, गॅसिफिकेशन प्रोसेस मधून जे आपल्याला फ्युएल गॅस अवेलेबल होतं तर ऍज कम्पेअर त्याचं जे कॅलरीफिक व्हॅल्यू आहे ती कंपॅरिझन मध्ये लो असते. आणि याच्यामध्ये जे बेसिकली जर पाहायला गेलं तर थर्मल डिकम्पोजिशन प्रोसेस होते, जे आपण बायोगॅस किंवा बायोगॅस प्लांट जे काल आपण पाहिले तर त्याच्यामध्ये नॅचरल डिकम्पोजिशन होत होतं फीडस्टॉकचं आणि या गॅसिफायर्स मध्ये थर्मल डिकम्पोजिशन केलं जात आहे. आता याच्यामध्ये काही कन्सिडरेशन्स आहेत जे आपल्याला गॅसिफिकेशन सिस्टीम मध्ये कन्सिडर केल्या पाहिजेत. म्हणजे ते गॅसिफायर जे आहेत ते स्वतः आपण त्याला एका लिटल यूज साठी यूज करू शकतो. म्हणजे जसं आपण बायोगॅस प्लांट आपल्या विलेजेस मध्ये किंवा आपल्या हाऊस होल्डिंग एरियामध्ये सराउंडिंग एरियामध्ये त्याला इन्स्टॉल करू शकत होतो तसंच तुम्ही हे गॅसिफायर इन्स्टॉल करू शकता, ज्याच्यामधून तुम्हाला कंबस्टिबल गॅस जनरेट होतो. आणि दुसरं म्हणजे फ्युएल गॅस. आता कंबस्टिबल गॅस जो आहे तर ते आपल्याला हीट प्रोव्हाइड करतं आणि फ्युएल गॅस जो आहे तर त्याचा आपण कुठे यूज करतो, जे आयसी इंजिन आहेत म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन तर त्या इंजिनला रन करण्यासाठी तिथं ऍज अ सबस्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम ऑइल आपल्याला माहिती आहे की इंजिन रन करण्यासाठी आपण कोणते फ्युएल यूज करतो की पेट्रोल किंवा डिझेल. तर या ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या ऐवजी ते फ्युएल गॅस जे गॅसिफायर मधून जनरेट होणार आहे ते आपण इंजिन रन करण्यासाठी यूज करू शकतो. आता जर विलेज मध्ये आपल्या सराउंडिंग मध्ये किंवा डोमेस्टिक पर्पज साठी केला असेल तर तो तुम्ही हीट प्रोडक्शन साठीच यूज करणार आहे. म्हणजे ते त्या गॅसचा यूज करून तुम्ही फर्दर कुकिंग वगैरे अशा जिथं आपल्याला हीटची गरज आहे अशा ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. बट जर त्याचा फ्युएल गॅस म्हणून यूज करायचा असेल तर इंजिन रन करण्यासाठी जिथं जिथं आपल्याला ह्या आयसी इंजिनचा गरज आहे त्या ठिकाणी ऍज अ सबस्टिट्यूट ऑफ फ्युएल म्हणून यूज करू शकतो. आता गॅसिफायर मध्ये काही ठिकाणी गॅसियस, लिक्विड आणि सॉलिड प्रोडक्ट जे आहेत तर जे आपण पाहिलंय की ज्या ठिकाणी आपल्याला फ्युएल प्रोड्यूस करायचं किंवा आपल्याला काही पर्पजसाठी आपल्याला आता कुकिंग करायचं आहे आणि त्यासाठी आपण पहिले ट्रॅडिशनली काय करतो की चुलीवरती स्वयंपाक केला जायचा. मग त्या ठिकाणी युज केलं जाणारं सॉलिड प्रोडक्ट असू देत किंवा काही ठिकाणी लिक्विडचा युज केला जायचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही केरोसिनचा वगैरे अशा पद्धतीचे फ्युएल युज करत होता. ते जर वापरले तर तुमच्या इंजिनसाठी हार्मफुल तर राहतच पण ह्युमन बिईंग साठी सुद्धा ते हार्मफुल असतं. म्हणजे त्याच्यामधून बाहेर पडणारा स्मोक असेल किंवा त्याच्यातली ती ऍश असेल तर ती काय होऊ शकते की तुमच्या हेल्थसाठी हार्मफुल आहे. तर तसं गॅसिफायर्स मधून जे गॅस आपल्याला अवेलेबल होतात तर ते हार्मफुल राहत नाहीत. ओके, तर गॅसिफायर मस्ट हॅव इफेक्टिव्ह गॅस क्लिनिंग ट्रेन. आता हे जे गॅसिफायर्स आहेत तर याच्यामध्ये काय प्रोव्हिजन केलेलं असतं की जो गॅस प्रोड्यूस होणार आहे म्हणजे आपण त्याला प्रोड्युसर गॅस असं म्हटलं तो एक इफेक्टिव्हली क्लीन गॅस आपल्याला मिळायला पाहिजे जेणेकरून ते आपल्याला हार्मफुल नसणार आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काही स्क्रीन्स किंवा ग्रेड्स प्रोव्हाइड केले असतात जेणेकरून जे ऍश कंटेंट आहे तो खाली त्याच्यामध्ये अक्युमुलेट केला जाईल आणि नंतर त्याला सेपरेट केलं जाईल. तुम्ही जेव्हा याचं कन्स्ट्रक्शन बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता जेव्हा बायोगॅस मध्ये किंवा इंटरनल कंबशन इंजिन्स मध्ये ह्या गॅसिफायरचा यूज केला जातो तिथं सुद्धा हे क्लीन गॅस जर असेल तर तुमचं इंटरनल कंबशन इंजिन आहे ते इफेक्टिव्हली रन होणार आहे. मॅक्झिमम लिमिट ऑफ 5 to 15 mg solids and tar per kg of gas may be allowed for use of
गॅस इन इंटरनल कंबशन इंजिन. जर इंटरनल कंबशन इंजिन मध्ये जर गॅसिफायर मधून प्रोड्यूस झालेला गॅस युज करायचा असेल तर तो इतका क्लीन असला पाहिजे की तिथं लिमिट दिलेलं आहे की त्याच्यामध्ये सॉलिड कंटेंट 5 to 15 मिलीग्रॅमच असलं पाहिजे, म्हणजे जास्त सॉलिड्स किंवा त्याच्यामधून टारचं प्रोडक्शन कमी असलं पाहिजे या गॅसमधून, तरच ते तुमच्या इंटरनल कंबशनसाठी इफेक्टिव्ह राहणार आहे. गॅसिफिकेशन सिस्टीम may not be much advantageous to generate combustion gas as far as fossil fuel savings, economics and ease of operation are concerned. आता हे जे गॅसिफिकेशन प्रोसेस आहे आणि त्याच्यामधून तयार होणारा जो गॅस आहे तर कंबस्टिबल गॅस फक्त आपल्याला मिळतो असं नाही, तर त्याचबरोबर फॉसिल फ्युएलचं सेव्हिंग सुद्धा केलं जात आहे. देन इकॉनॉमिकल आहे हे प्लांट्स किंवा ही जी सिस्टीम आहे ती, आणि त्याच्याबरोबर ऑपरेशन सिस्टीम जी आहे त्याच्यामधली ती सुद्धा इझी आहे. म्हणजे गॅसिफिकेशन मधून जे गॅस प्रोड्यूस आपण करतोय त्याचं ऑपरेशन सुद्धा इझी आहे, हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. इट प्रोड्यूस कंबस्टिबल गॅस ऍज वेल एज इट इज यूज ॲज अ फॉसिल फ्युएल, म्हणजे फॉसिल फ्युएल सेव्हिंग केलं जातं कारण की आपण इथं गॅसचा यूज करणार आहे. आता हे झाले कन्सिडरेशन, म्हणजे जे आपले गॅसिफिकेशन प्रोसेस मध्ये आपण काय काय लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्यामध्ये क्लीन गॅस आपल्याला अवेलेबल होतो. फॉर एक्झाम्पल त्याचे जर ऍडव्हान्टेजेस पाहायला गेले तर हे क्लीन गॅस जे आहेत ते आयसी इंजिनसाठी रन करण्यासाठी इफेक्टिव्ह राहतात अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर जे रॉ मटेरियल आपण याच्यामध्ये युज करतो तर मोस्टली ऍग्रिकल्चरल रेसिड्यूज आणि जे कॉमन सॉलिड वेस्ट आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचे व्हेजिटेबल वेस्ट असेल किंवा फूड वेस्ट असेल, अॅनिमल वेस्ट असेल तर ते त्याच्यामध्ये यूज करू शकतो ऍज अ फीड स्टॉक. ओके, हे रॉ मटेरियल. त्याच्यानंतर जेव्हा आपण रॉ मटेरियलचं प्रोसेसिंग, आता रॉ मटेरियलचं प्रोसेसिंग का करावं लागतं, कारण की मी काल तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पण आपण बायोगॅस प्लांट मध्ये सुद्धा कावडंग जरी त्यामध्ये आपण फीड करत असलो तरी त्याचं मॉइश्चर बरोबर किंवा वॉटर कंटेंट बरोबर आपण प्रॉपरली मिक्सिंग करत होतो बिफोर फीडिंग. म्हणजेच तुम्हाला एक आपण जो इनलेट पोर्शन दिला होता त्याच्यामध्ये आपण काय करत होतो की प्रॉपरली त्या फीड स्टॉकचं मिक्सिंग करून मग आतमध्ये फिडिंग करत होतो. सेम इथं आहे की गॅसिफायर मध्ये सुद्धा कोणतंही रॉ मटेरियल फीड करण्या अगोदर त्याला प्री प्रोसेसिंग करावं लागतं. आता याच्यामध्ये जे आपण रॉ मटेरियल यूज करणार आहे, फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चरल आणि फॉरेस्ट्री प्रोडक्ट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं, मोस्टली तुमचे ड्राय ल्यूज किंवा वेट ल्यूज आले किंवा स्ट्रॉ मटेरियल जे ऍग्रिकल्चरल हार्वेस्टिंग प्रोडक्ट मधून आपल्याला मिळालेलं आहे, अशा पद्धतीचे सॉलिड मटेरियल्स आपण इथं फीडिंगसाठी यूज करणार आहे. मग त्या अगोदर काय करावं लागतं, जर ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट असतील किंवा त्याचे जर रेसिड्यूज असतील तर त्याचं काय करावं लागतं, चिपिंग, ड्राईंग अँड डेन्सिफाईंग ऑपरेशन करावं लागतं. एकतर ते जे ल्यूज आहे तर त्या मोस्टली काय करावं लागतं की त्याला आपण ड्राय केलं पाहिजे, त्याच्यानंतर चिपिंग केलं पाहिजे. चिपिंग म्हणजे त्याचं एक स्मॉल स्मॉल मटेरियल मध्ये त्याचं जे छोटे छोटे त्याचे तुकडे केले गेले पाहिजेत किंवा कन्वर्ट इंटू स्मॉल मटेरियल किंवा फ्रॅगमेंट. म्हणजे ते जे रेसिड्यूज आहेत ते आहे असे न टाकता त्याचं चॉपिंग किंवा चिपिंग केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ड्राईंग केलं पाहिजे. किंवा जे ल्यूज जर वेट असतील तर त्याला पहिले त्याचे बारीक बारीक तुकडे करून काय करायचंय की त्याचं ड्राईंग करायचं आणि ड्राईंग केल्याच्या नंतर प्रॉपरली डेन्सिफाईंग करायचंय. म्हणजे जे तुम्हाला मी सांगितलं होतं काल की त्याला आपण एका प्रॉपर मिक्सचर मध्ये काय करत होतो की जे मटेरियल आहे त्याचं सेम त्याचं जे रिक्वायर्ड रेशो असेल त्यानुसार आपण त्याला एकत्र करून ते आपण त्याच्यामध्ये युज करत होतो फॉर फीडिंग. तर हेच असंच करायचं इथं पण. ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट किंवा रेसिड्यू जे आहे त्याला फर्स्ट चिपिंग करायचे, त्याच्यानंतर ड्राईंग करायचे आणि मग त्याच्यानंतर त्याचं डेन्सिफिकेशन प्रोसेस करून, म्हणजे त्याला एक प्रकारे एक युनिफॉर्मिटी आपण म्हणतो ना की त्या मिक्सचरला एक युनिफॉर्मिटी देऊन किंवा ते जे बारीक बारीक पार्टिकल्स आहेत किंवा लूज मटेरियल जे आहे त्याला एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये काय करायचंय, डेन्सिफाय करायचे आणि मग नंतर ती जी फीड स्टॉक तयार होणार आहे ते आपल्याला फीडिंगसाठी यूज करायचे. फॉरेस्ट्री प्रोडक्ट जरी असेल तर त्यामध्ये सुद्धा चिपिंग करायला लागतं, त्यानंतर ड्राईंग आणि डेन्सिफाईंग करावं लागतं. त्याच्यानंतर जे आपण म्युन्सिपल सॉलिड वेस्ट आपण म्हणलं होतं की MSW म्युन्सिपल सॉलिड वेस्ट. ओके, एक मिनिट. ह्याच्यामध्ये जे फॉरेस्ट्री प्रोडक्ट जे आहेत तर त्याच्यामध्ये काय करावं लागतं की एक मिनिट. ओके, म्युन्सिपल सॉलिड वेस्ट जे आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे रेग्युलर वेस्ट मटेरियल जे आहे ते याच्यामध्ये युज केलं जातं. आता याच्यामध्ये सुद्धा साईड रिडक्शन करणं गरजेचं आहे. आता साईड रिडक्शन साठी डिफरंट मेथड्स यूज केल्या जाऊ शकतात किंवा
आपण जसं ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट बघितलं त्याच्यामध्ये आपण चिपिंग किंवा चॉपिंग करत होतो, तशा पद्धतीनं हे जे म्युनिसिपल वेस्ट मटेरियल आहे त्याचं सुद्धा काय करावं लागतं की स्मॉलेस्ट पार्टिकल मध्ये त्याचं रूपांतर करावं लागतं. त्याच्यासाठी जी मेथड यूज केली जाते ती श्रेडिंग. श्रेडिंग म्हणजेच टिअरिंग अँड कटिंग मेथड किंवा त्याला आपण म्हणू शकतो की काही एखादं सबस्टन्सचं टिअरिंग आणि कटिंग करणं म्हणजे श्रेडिंग करणं. तर या पद्धतीनं 1 or 2 स्टेज मध्ये प्रॉपरली त्याला बारीक बारीक पार्ट्स मध्ये कट केलं जातं. फॉर एक्झाम्पल यूज असतील किंवा जे काय तुम्ही बनाना आता वेस्ट फूड म्हटलेलं आहे, तर वेस्ट फूड मध्ये काय येते की तुमचे समजा बनाना केळीच्या साली वगैरे असतील तर ते काय करायचे त्याला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये कट करून त्याच्यामध्ये फीड करायचे. द फेरोमॅग्नेटिक अँड नॉन फेरस मेटल्स आर सेपरेटेड बाय मॅग्नेटिक सेपरेशन अँड बाय एडी करंट और बाय एनी अदर इक्विव्हॅलंट डिव्हाइसेस. आता हे जे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आहे तर ते जेव्हा सॉलिड वेस्ट आपण ऍड करतो त्याच्यामध्ये काही ठिकाणी मेटल्स सुद्धा ऍड केलेले असू शकतात त्या वेस्ट मटेरियल मध्ये. मग त्याच्यामध्ये जर समजा फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल किंवा नॉन फेरस मेटल्सचे असतील तर ते मॅग्नेटिक सेपरेशनच्या साह्याने ते मटेरियल त्याला पहिले सेपरेट केलं पाहिजे किंवा तुम्ही एडी करंट मेथड किंवा इक्विव्हॅलंट डिव्हाइसेस त्याच्यासाठी म्हणजे सेपरेशन साठीचे कोणते डिव्हाइसेस असतील मटेरियल सेपरेट करण्यासाठीचे तर ते युज करून त्याला काय करायचे फीड स्टॉकला या मेटल्स पासून क्लीन करायचे आणि मग तुम्ही ते फीडिंगसाठी युज करणार आहात. ओके, तर यासाठी पर्टिक्युलरली मॅग्नेटिक सेपरेशन मेथड यूज केली जाते. द ग्लास पीसेस आर रिमूव्ह बाय द एअर क्लासिफिकेशन, ट्रॅमलिंग और स्क्रीनिंग. आणि जर त्या वेस्टेज मध्ये ग्लास असतील किंवा प्लास्टिक वगैरे आपण म्हणतो ना तर त्या पद्धतीचे जे मटेरियल आहेत ते एअर क्लासिफिकेशनच्या सहाय्याने किंवा ट्रॅमलिंग मेथडच्या सहाय्याने काय केलं जातं सेपरेट केलं जातं आणि किंवा स्क्रीनिंग मेथड सुद्धा त्याच्यामध्ये यूज केली जाऊ शकते. तर असे ग्लास रेसिड्यू सुद्धा रिमूव्ह करावे लागतात कारण की आपण इथं पर्टिक्युलरली ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री प्रोडक्ट यूज करतोय कारण की आपल्याला बायो मटेरियल पाहिजे किंवा बायोमास पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते एवढंच आपल्याला पाहिजे. त्यामुळे हे मेटल्स आणि ग्लास वगैरे आपल्याला बिफोर फीडिंग ते रिमूव्ह केलं पाहिजे. तर ह्या प्री प्रोसेसिंग मेथड्स आपल्याला रॉ मटेरियलच्या केल्या गेल्या पाहिजेत बिफोर फीडिंग इन गॅसिफायर. त्याच्यानंतर आता हे जे प्री प्रोसेसिंग आपण करतोय तर हे का केलं पाहिजे की आपण असं पण म्हणू शकतो की गॅसिफायर्स मध्ये डायरेक्ट तुम्ही स्ट्रॉ मटेरियल ऍड केलं काय किंवा ते ल्यूज किंवा ते केळीच्या साली बारीक बारीक करण्यापेक्षा आपण डायरेक्ट ऍड केलं तर काय होईल. तर तुम्हाला जर प्री प्रोसेसिंग केलं तर एक इफेक्टिव्ह आणि ऍडव्हान्टेजेस असे दिसतील की तुम्हाला जे फीडिंग मटेरियल आहे त्याचं स्टोरेज करणं. आता हा जो पालापाचोळा असेल किंवा हे जे स्ट्रॉ मटेरियल आहे तुम्हाला ते कुठेतरी स्टोअर करावे लागतात तर त्याचं स्टोरेज करणं जर तुम्ही छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये स्टोअर केलं तर त्याला एक व्यवस्थित तुम्ही सर्टन व्हॉल्यूम मध्ये त्याला स्टोअर करू शकता आणि त्याचे हँडलिंग सुद्धा इझिली केलं जाऊ शकतं. म्हणून हे प्री प्रोसेसिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे फीड स्टॉक आहे तर समजा तुम्ही जर त्याला प्रॉपरली चिप किंवा चॉप केलं नाही तर ते म्हणजे युनिफॉर्मिटी त्याच्यामध्ये राहणार नाही. जर तुम्हाला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन पाहिजे असेल फीड स्टॉकचं तर त्यासाठी तुम्ही हे प्रॉपरली प्री प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. चॅनेलिंग ऍक्शन म्हणजे एखाद्या मेथड मध्ये किंवा एखाद्या वेळी एखादी जी कंटिन्युअस फ्लो आहे तुम्ही त्याच्यामध्ये जो आता करताय की फीड स्टॉक त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करणार आहे तर तो जो फ्लो पाथ आहे तर त्याच्यामध्ये काही टर्ब्युलन्स नाही व्हायला पाहिजे ते प्रिव्हेंट केले जाऊ शकतात जर तुम्ही एक युनिफॉर्म मटेरियल किंवा युनिफॉर्म व्हॉल्यूम ऑफ फीड स्टॉक जर त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करत असाल तर तुम्ही चॅनेलिंग ऍक्शन सुद्धा प्रिव्हेंट करू शकता. त्याच्यानंतर द गॅसिफायर टॉप सिलिंग डिव्हाइसेस कॅन बी ऑपरेटेड विदाउट एनी ऍक्सिडेंट. आता हे गॅसिफायर जे आहेत तर मोस्टली जर पाहायला गेले तर टॉप फीड म्हणजेच आता हे जे फीडिंग आपण बघतो फीड स्टॉक जे आहे ते मोस्टली गॅसिफायर्सच्या टॉप सेक्शन मधून फीडिंग केलं जातं. तर ते तुम्हाला ऑपरेट करणं खूप इझी आहे विदाउट एनी ऍक्सिडेंट. ओके, तर यासाठी जर तुम्ही प्रॉपरली प्री प्रोसेसिंग केलं तर खूप तुम्हाला ऑपरेशन सिस्टीम जे आहे गॅसिफिकेशनची तर ती इझी राहते. युनिफॉर्म गॅस क्वालिटी इज ऑप्टेन. आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं जर फीड स्टॉक फीड करत असाल तर गॅस जो आपल्याला मिळणार आहे त्याची क्वालिटी सुद्धा युनिफॉर्म राहते. स्टेडी रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऍश अँड चार इज पॉसिबल. आणि जर अशा पद्धतीने जर तुम्ही प्री प्रोसेसिंग केलेलं फीड मटेरियल यूज केलं तर ऍश प्रोडक्शन किंवा चार प्रोडक्शन जे आहे तर त्याचा सुद्धा एक रेट स्टेडी राहतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहायला गेलं तर समजा एखादं लाकूड तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलंय तर त्याच्यामधून तयार होणारा चार किंवा त्याच्यामधून तयार होणारी ऍश डिफरंट असणारे किंवा व्हेजिटेबल वेस्ट मधून मिळणारे राख वेगळे असणारे तर प्रत्येकाची काय म्हणू शकतो की आपण त्याचे रेसिड्यूज जे डिकम्पोजिशनच्या मध्ये पार्ट नाही करत म्हणजे फॉर एक्झाम्पल इनसोल्युबल रेसिड्यूज जे असणार आहेत ऍश असेल किंवा चार असेल तर त्याचं तुम्हाला स्टेडी रेट ऑफ प्रोडक्शन जर पाहिजे असेल म्हणजे इक्वल
रेट जर पाहिजे असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला प्री प्रोसेसिंग करणं गरजेचं असतं. आता हे झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस, पण ह्या प्री प्रोसेसिंगचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर त्याच्यामध्ये जर मेनली पाहायला गेलं तर आता काय, गॅसिफिकेशनच्या अगोदर तुम्हाला ही सर्व ऑपरेशन्स करावे लागतात, प्री प्रोसेसिंग करावी लागते. त्या ठिकाणी तुम्हाला एक ऍडिशनल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागते. फॉर एक्झाम्पल ह्या मटेरियलच्या चिपिंगसाठी किंवा चॉपिंगसाठी सेपरेट त्याचे शेअरिंग मटेरियलसाठी काही डिव्हाइसेसची गरज असते. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा अदर ऍडिशनल कॅपिटल इन्व्हेस्ट करावे लागते. ऑपरेशनल आणि मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा त्याची इन्क्रीज होते, कारण की तुम्हाला हे प्रॉपरली फीड स्टॉक स्टोअर करायचं आणि त्याचं प्रोसेसिंग करायचं, प्री प्रोसेसिंग करायचं. तर त्यासाठी त्याला त्या ऑपरेशनसाठी आणि पुन्हा त्याचं मेंटेनन्ससाठी सुद्धा कॉस्ट खर्च करावे लागते. त्याचबरोबर मग असं जर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जर त्याची इन्क्रीज होत असेल तर टोटल प्रोसेसिंग कॉस्ट सुद्धा हाय होते. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर प्री प्रोसेसिंग मेथडमुळे तर तुम्हाला फायनल प्रोडक्ट चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे. फक्त एक जी इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तेवढी त्याच्यामध्ये इन्क्रीज करावी लागणार आहे, कारण की ह्या प्री प्रोसेसिंग साठी लागणाऱ्या डिव्हाइसेससाठी. ओके, तर हे प्री प्रोसेसिंग करणं सुद्धा खूप गरजेचं आहे गॅसिफिकेशन प्रोसेसमध्ये. आता हे जे गॅसिफायर्स आहेत त्याचे डिफरंट टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये फिक्स बेड गॅसिफायर्स आणि फ्लुइडाइज्ड बेड गॅसिफायर्स हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता काल पण आपण फिक्स डोम आणि फ्लोटिंग डोम हे बायोगॅस प्लांट पाहिले होते. आता ते जसं स्ट्रक्चर वरून जे डिफरंट टाइप्स पडले होते तसं सुद्धा याच्यामध्ये फिक्स बेड आणि फ्लुइडाइज्ड बेड, म्हणजे तुम्ही जे फीडिंग मटेरियल ऍड करणार आहे तर त्याच्यासाठी तुमचा जो प्लांट आहे किंवा ते जे गॅसिफायर्स आहेत त्याच्यामध्ये फिक्स बेडिंग सिस्टीम आहे की फ्लुइडाइज्ड बेडिंग सिस्टीम आहे, त्यानुसार हे टाइप्स पडतात. ओके, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल कंडिशन ऑफ फीड स्टॉक, म्हणजे आता फीड स्टॉक जे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करताय ते एका फिक्स्ड, फॉर एक्झाम्पल बॅच मध्ये ऍड करताय की त्याला एक फ्लुइडाइज्ड पोझिशन मध्ये ठेवताय, म्हणजे कायम त्याचं स्टरिंग केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं. तर हे जे दोन टाइप्स पडतात ते खाली अशा प्रकारे. आता जे फिक्स बेड गॅसिफायर्स आहेत ते मोस्टली वर्टिकल वेक्टर मध्येच आपल्याला आढळून येतात, म्हणजे हॉरिझॉन्टल शेप मध्ये नसून वर्टिकल रेक्टर किंवा रिएक्टर वर्टिकल रिएक्टर, म्हणजे तुमचे जे फर्नेसेस आहेत त्याच्यामध्ये ती कंबशन प्रोसेस होणार आहे. मी कंबशन का म्हटलं, इथं आपण थर्मल डिकम्पोजिशन म्हटलेलं आहे. तर एकदा लक्षात घ्या, कारण की बायोगॅस जनरेशन मध्ये आपण कोणत्याही प्रकारची हीट त्याला प्रोड्यूस करत नसतो. एक नॅचरली इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन त्या मटेरियलचं डिकम्पोजिशन होत होतं. आता हे गॅसिफिकेशन प्रोसेस मध्ये आपण हीट प्रोड्यूस करणार आहे किंवा तिथं कंबशन प्रोसेस होणार आहे आणि त्या कंबशन मुळे तयार होणारा जो गॅस आहे तो प्रोड्युसर गॅस आपण यूज करणार आहे. फिक्स बेड गॅसिफायर जनरली a vertical reactor or furnace. The gasifier is fed either from the top or from the side at a certain height. आता फिक्स बेड मध्ये जर पाहायला गेलं तर टॉप सेक्शन मधून त्याचं फीडिंग केलं जातं किंवा साइड सेक्शन मधून, म्हणजे एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर एखादा सिलेंड्रिकल पोर्शन कन्सिडर केला, जसं आपण बायोगॅस मध्ये पाहिले होते. आता बायोगॅस मध्ये काय होतं की तुम्ही ते जमिनीमध्येच डिरेक्टली फिक्स करत होता, म्हणजे कारण की आपल्याला त्याचं डिकम्पोजिशन पाहिजे होतं, तर आपण पीठ वगैरे खड्डा वगैरे करून त्याच्यामध्ये आपण हे मटेरियल टाकत होतो, ज्याचं नॅचरल डिकम्पोजिशन होत होतं इन द प्रेझेन्स ऑफ एनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम. आता इथं काय करणार आहे, इथं काय तुम्हाला पीठ वगैरे खणण्याची गरज नाहीये. एका वेगळ्या कंटेनर मध्ये किंवा त्या फर्नेस मध्ये तुम्ही त्याचं कंबशन करू शकता. त्याच्यामध्ये मग फिडिंगसाठी टॉप सेक्शन आणि साइड मध्ये, म्हणजे साइडून किंवा वरून त्याच्यामध्ये फिडिंग करू शकता. त्याच पद्धतीनं इनसाइड द गॅसिफायर फीडस्टॉक इज सपोर्टेड आयदर ऑन अ फिक्स ग्रेड, म्हणजेच आता ह्याच्यामध्ये बॉटम सेक्शनला आता वरून किंवा साइडून तुम्ही त्याचं फिडिंग केलेलं आहे. तर ग्रेट म्हणजे आपण म्हणू शकतो की तुम्ही पाहिलं असेल की शेगडीवरती एक जाळी प्रोव्हाइड केलेली असते काही ठिकाणी, तर अशा पद्धतीची जाळी या फर्नेसला प्रोव्हाइड केलेली असते. मग त्या जाळीमधून ऍश कंटेंट जो आहे तो त्याच्यामधून सेपरेट केला जाऊ शकतो आणि नंतर ते गॅस आपल्याला जे प्रोड्यूस होणार आहे तो यूज करू शकतो फर्दर. आता त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स आहेत, अपड्राफ्ट, डाऊन ड्राफ्ट, क्रॉस ड्राफ्ट आणि क्रॉस फ्लो युनिट. त्याच्यामध्ये जसं तुम्ही फीड स्टॉक फीडिंग करताय किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीची प्रोसिजर होतीये त्यावरून हे टाइप करतो. त्यामधला जो फर्स्ट आहे गॅसिफायर, अपड्राफ्ट गॅसिफायर. आता हे अपड्राफ्ट गॅसिफायर मध्ये काय केलं जातं, टॉप सेक्शन मधून फीडिंग केलं जातं. जेव्हा आपण याचं कन्स्ट्रक्शन बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे अपड्राफ्ट गॅसिफायर ची डायग्राम आहे. ओके, तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे बायोमास आहे किंवा जे तुमचे रॉ मटेरियल आहे ते टॉप सेक्शन मधून त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. ह्याच्यामध्ये डिफरंट सेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल ड्राईंग, पायरोलिसिस, ग्लासिफिकेशन, ऑक्सिडेशन. आता इथं कसं केलं जातं, पहिल्यांदा तर तुमचं जे रॉ मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये ऍड केलं जातं फ्रॉम द टॉप सेक्शन. ओके,
आणि जी एअर आहे, आता एअर कशासाठी, तर इथं कंबशन प्रोसिजर होणार आहे ना, मग तुम्हाला इथं ऑक्सिजनची गरज आहे आणि ती एअर जी आहे ती असेंड फ्रॉम बॉटम टू टॉप आणि फीडिंग फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे जे फीड मटेरियल आहे ते वरून आपण फीड करणार आहे आणि एअर जी आहे ती बॉटम मधून एंटर करणार आहे. त्याच्यामध्ये आपण ब्लोअर्स किंवा नॅचरल कन्व्हेक्शन थ्रू ही एअर आहे ती पास करू शकतो. द एअर इज पास थ्रू द ग्रेट, म्हणजे खाली जे तुम्हाला म्हटलं होतं की ग्रेट किंवा एक प्रकारची जाळी इथं प्रोव्हाइड केलेली असते, हे ग्रेट आहे. ओके, आणि जी तुमची एअर आहे ती इथून स्टीम प्लस एअर जी आहे ती याच्यामधून पास केली जाते. The oxidation zone lies at the bottom and gasification occurs through zone of decreasing temperature as the gases rises through the reactor fuel bed. आता याच्यामध्ये प्रोसेस जर पाहायला गेलं तर काय होत असतं, जेव्हा तुम्ही बायोमास ऍड करता त्याच्यामध्ये किंवा रॉ मटेरियल ऍड करता, ते पहिल्यांदा काय होतं की ते एक ड्राईंग पोझिशन किंवा त्याचं जे ड्राईड मटेरियल आपण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, तर तिथं ते ऍड केलं जातं. फर्स्ट जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये टाकताय एक एक फीड स्टॉक, तर ते पायरोलिसिस सेक्शन पर्यंत कधी पोहोचतात, तर पायरोलिसिस सेक्शन मध्ये पोहोचल्यानंतर त्याचं काय होतं की एक प्रकारे थर्मल डिकम्पोजिशन व्हायला स्टार्ट होते. पायरोलिसिस म्हणजेच काय, तर इट इज अ प्रोसेस ऑफ थर्मल डिकम्पोजिशन. सॉरी, थोडा नेटवर्क इश्यू आहे. आता इथं बघा, पायरोलिसिस म्हणजेच तुमचं थर्मल डिकम्पोजिशन स्टार्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर मग गॅसिफिकेशन. आता गॅसिफिकेशन म्हणजेच तुमचं काय, तर बायोमास मटेरियल जे आहे किंवा ते जे रॉ मटेरियल आहे त्याचं गॅसिफिकेशन प्रोसेस म्हणजे त्याचं पुन्हा गॅसेसमध्ये रूपांतर व्हायला सुरू होणार आहे इन झोन ऑफ गॅसिफिकेशन. ओके, आणि त्याच्यानंतर ऑक्सिडेशन झोन. ऑक्सिडेशन झोनमध्ये काय होतं की CO2 जो आहे किंवा तुम्ही काय म्हणू शकतो की ऑक्सिजन त्याच्यामध्ये ऍड केल्या गेल्यामुळं काय होतं, तिथलं जे बर्निंग आहे किंवा कंबशन आहे ते सुरू होतं आणि कंबशन सुरू झाल्यामुळे मग जी गॅस प्रोड्यूस होणार आहे, तो गॅस जो आहे तो अप्पर साईडला तुम्हाला हे जे ओपनिंग दिसते तिथून तो गॅस, कारण गॅस हलका असतो आणि तो नंतर अपवर्ड साईडला राईज अप होतो आणि तो गॅस कलेक्ट केला जातो आणि मग ते बायोमासचं कंबशन झाल्यामुळे तयार होणारी जी ऍश आहे ती खाली त्या बॉटम सेक्शनमध्ये कलेक्ट केली जाते आणि त्याला एक खाली ओपनिंग असतं, त्याच्यामधून ती बाहेर काढली जाते. ओके, तर अशा पद्धतीनं काय केलं जातं की अपड्राफ्ट गॅसिफिकेशनमध्ये ड्राईंग, त्याच्यानंतर पायरोलिसिस आणि गॅसिफिकेशन, देन ऑक्सिडेशन प्रोसेस केली जाते. आता अशा याच्यामध्ये पहिले काय होतं, बायोमास जे आहे ते टॉप सेक्शन मधून एंटर केलं जातं. त्याच्यानंतरचे आतमध्ये तुमचं जे रिॲक्टर किंवा आपण त्याला जे फर्नेस म्हणतोय, आता ह्या फर्नेसमध्ये आपण हीट कुठून प्रोव्हाइड केली, तर स्टीम प्लस एअर, ही स्टीम जी प्रोव्हाइड केली त्याच्यामधून आपण याला हीट प्रोव्हाइड करतोय. म्हणजे थर्मल डिकम्पोजिशन जी आहे किंवा पायरोलिसिस मेथड जी आहे ती या गॅसिफायर मध्ये होणार आहे. आता जेव्हा आपण याचं कन्स्ट्रक्शन बघतोय तेव्हा काय, तर याच्यासाठी एक हॉपर आहे ज्याच्यामधून बायोमास इन फीड केलं जाणार आहे. त्याच्यानंतर गॅससाठीचा एक आउटलेट आहे. इट इज ऑल्सो हॅव्हिंग ग्रेट. ग्रेट कशासाठी, तर खालून जिथून आपली एअर पास होणार आहे त्याच्यासाठी एक ग्रेट आपण प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याच्यामधून बायोगॅसचं कंबशन झाल्यानंतरची ऍश जी आहे ती खाली कलेक्ट केली जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर आज आपल्या सर्वांचे संवाद साधतात. दुर्दैवाने
आज रुग्णसंख्या वाढत आहे. सरकार असेल, सामाजिक संस्था असतील, समाजामध्ये चांगल्या हेतूने काम करणारे लोक असतील, ते आपल्या पूर्ण क्षमतेने आवाज काम येतोय? करतायत. आपल्यापैकी तर आता हे जे अपड्राफ्ट गॅसिफायर आहेत तर त्याची जर आपण हाईट आणि डायमीटर जर पाहायला गेलं तर त्याचा रेशो असतो 3:1. म्हणजे जर 1 मीटरची डायमीटर असेल तर 3 मीटरची त्याची हाईट असली पाहिजे. हे गॅसिफायरचं कन्स्ट्रक्शन जर पाहायला गेलं तर इझी आहे. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये हे एक प्रकारचं वर्टिकल गॅसिफायर किंवा वर्टिकल फर्नेस वरती ऍक्ट होणारं गॅसिफायर आहे, ज्याच्यामध्ये टॉप सेक्शन मधून फीडिंग केलं जाते. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अपड्राफ्ट गॅसिफायर. ओके, ऑक्सिडेशन झोन जो आहे तो तुमचा एअर जो आहे किंवा बॉटम सेक्शन जो आहे त्याचा तिकडून जर आपण जर कन्सिडर केलं तर जो फर्स्ट सेक्शन आहे तो ऑक्सिडेशन आहे, त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो गॅसिफिकेशन आणि थर्ड जो आहे तो पायरोलिसिस आहे. पायरोलिसिस म्हणजे थर्मल डिकम्पोजिशन ऑफ बायोमास. ओके, अशा पद्धतीने इथं काय होत राहतं की एक थर्मल डिकम्पोजिशन होतं त्या बायोमासचं आणि तुम्हाला फर्दर जो गॅस आहे प्रोड्युसर गॅस अवेलेबल होतो. आणि याच्यामधून जे मटेरियल अनसोल्युबल मटेरियल जे आपण म्हणतो त्यालाच ॲश किंवा टार असं सुद्धा म्हणू शकतो. तर हाय टार कंटेंट आपल्याला याच्यामध्ये आढळून येतो, जे आपण अपड्राफ्ट गॅसेस मधून आपल्याला मिळतं. ॲज कम्पेअर टू अदर गॅसिफायर्स, ह्या गॅसिफायरची टेम्परेचर जी आहे किंवा ह्याला जे टेम्परेचर आपण प्रोव्हाइड करतो ते ॲज कम्पेअर टू अदर गॅसिफायर्स कमी असतं. म्हणजे जे आपण डाऊन ड्राफ्ट किंवा क्रॉस ड्राफ्ट गॅसिफायर बघणार आहे त्याच्या कम्पॅरिझन मध्ये. आता सर्वात इम्पॉर्टंट तर हेच आहे की याला आपल्याला टेम्परेचर किंवा हीट प्रोड्यूस करायचं, जेणेकरून त्याचं प्रॉपरली डिकम्पोजिशन होऊन प्रोड्युसर गॅस आपल्याला अवेलेबल होणार आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं हे ग्रीडची इमेज आहे बघा, ग्रीड तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीचं ग्रीड असतं, ग्रेट सॉरी. आणि हे अपड्राफ्ट गॅसिफायरची एक इमेज आहे, वरून तुम्ही फिडिंग करत असता आणि इकडून ब्लोअर आहे ज्याच्यामधून एअर किंवा स्टीम जी आहे किंवा ती प्रोव्हाइड केली जाते इकडून. आणि मग नंतर तुमचे जे गॅसेस आहेत ते तुम्हाला यूजसाठी असं ओपनिंग दिलेलं आहे, त्याच्यामधून तुम्ही तो गॅस जो आहे तो यूज करू शकता. जो सेकंड टाईप आहे तो आहे डाऊन ड्राफ्ट गॅसिफायर. आता हे डाऊन ड्राफ्ट गॅसिफायर मध्ये काय होतं, हे सुद्धा एक प्रकारचं वर्टिकल सिलेंडर वेसल किंवा वर्टिकल सिलेंडर फर्नेस असणारं गॅसिफायर आहे. तर याच्यामध्ये काय होतं की क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो डिफरंट असतो. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं मगाशी की डायमीटर आणि हाईटचा रेशो, तर इथं काय होऊ शकतं की तुम्ही त्या पर्टिक्युलर गॅसिफायर्सचे डायमीटर्स किंवा त्याची हाईट सुद्धा जशी तुम्हाला कॅपॅसिटी रिक्वायर्ड आहे त्यानुसार त्याचे चेंजेस करू शकता. द बायोमास इज फीड ॲट द टॉप ॲट रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम. याच्यामध्ये जेव्हा आपल्याला गॅस प्रोड्यूस करायचं तेव्हा हे फीड स्टॉक आहे ते टॉप सेक्शन मधून फिडिंग केलं जातं आणि सर्टन इंटरव्हल ऑफ टाइम नंतर ते काय केलं जातं, फिडिंग केलं जातं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय होणार आहे की प्रोसेस झाल्याच्या नंतर म्हणजे प्रोसेस एकदा सुरू झाली की आपल्याला एक गॅस आणि ॲश प्रोड्यूस झालेला आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आता डाऊन ड्राफ्ट गॅसिफायर मध्ये 4 झोन पडतात. फर्स्ट इज ड्राइंग झोन, सेकंड इज पायरोलिसिस, थर्ड इज कंबशन अँड फोर्थ इज रिडक्शन. जे अपड्राफ्ट आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला सेम होते, पण रिडक्शन झोनच्या ऐवजी तिथे आपल्याला ऑक्सिडेशन झोन आपण पाहिलं होतं. रिडक्शन म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन किंवा लॉस ऑफ हीट. आता ऑक्सिडेशन मध्ये काय होतं की जो ऑक्सिडेशन झोन असतो त्याचं टेम्परेचर जास्त असतं ॲज कम्पेअर टू रिडक्शन झोन. रिडक्शन झोनचं टेम्परेचर कमी असतं. म्हणजे रिडक्शन इज ऍक्ट ॲज अ म्हणजे हीट गेन करण्याचं काम करतं ते. आणि ऑक्सिडेशन मध्ये काय होतं की हीट रिलीज होत असते, म्हणजे तिथलं टेम्परेचर जे आहे ते जास्त असतं ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये. हा एवढाच फरक आहे याच्यामध्ये. दोन्ही पण गॅसिफायर मध्ये टॉप सेक्शन मधून आपण फिडिंग करत असतो. त्याच्यामध्ये सुद्धा एक कंबशन झोन, ड्राईंग झोन, पायरोलिसिस झोन आणि रिडक्शन झोन कन्सिडर केला जातो. आणि लास्टला ॲश पीट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ते ॲश कलेक्ट करणार आहे. आता हे झोन काय काय काम करतात त्याचा आपण एक एक स्टडी करूया. फर्स्ट जो आहे तो ड्राईंग झोन. तर जेव्हा पण तुम्ही त्याच्यामध्ये मटेरियल ऍड करता फ्रॉम द अप्पर लेअर किंवा फ्रॉम द टॉप सेक्शन ऑफ द गॅसिफायर, मग तो फर्स्ट झोन जो आहे त्याला आपण ड्राईंग झोन म्हणतो. त्याचं मॉइश्चर कंटेंट जे आहे बायोमासचं रिमूव्ह करण्याचं काम ड्राईंग झोन मध्ये केलं जातं.
म्हणजे आपण जे मगाशी पाहिलं होतं सेम प्रोसिजर आहे. फर्स्ट इज ड्राईंग ऑफ द बायोमास, जे आपण फीड करतोय त्याचं टेम्परेचर असतं 120 डिग्री अँड अबव, म्हणजे 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरमध्ये बायोमास जे फीड केलेलं त्याच्यातलं मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह केलं जातं बाय द इव्हॅपोरेशन मेथड. दिस टेम्परेचर इज अक्वायर्ड बाय द हीट ट्रान्सफर फ्रॉम द लोअर झोन. जे लोअर झोन मधून आपण एअर किंवा स्टीम प्रोड्यूस केलेली आहे किंवा पास केलेली आहे त्याच्यामधून जी हीट आपल्याला मिळते त्याच हीटचा यूज करून ही ड्राईंग मेथड केली जाते. सो इट्स फर्स्ट झोन इज कॉल्ड एज ड्राईंग झोन. आणि त्याच्यानंतर खाली जसं जसं जाईल लोअर झोनकडे तर तसं तसं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होत जातं. द ड्राईड बायोमास मूव्ह डाऊन टू द सेकंड झोन इज कॉल्ड एज पायरोलिसिस झोन. आता ते ड्राईड मटेरियल जे आहे ते पुन्हा पायरोलिसिस झोनकडे पास केलं जातं. म्हणजेच आता पायरोलिसिस झोनमध्ये काय होणार आहे, थर्मल डिकम्पोजिशन, म्हणजे तिथं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं तुम्हाला दिसून येतं. पायरोलिसिस झोनमध्ये 200 ते 600 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. जे ड्राईंगमध्ये होतं 120, खाली आल्यावरती इन्क्रीज झालं 200 to 600 डिग्री सेल्सिअस. आता या झोनमध्ये काय होतं की बायोमास मधलं जे व्हॉलटाईल्स आहेत ते रिमूव्ह होतात, म्हणजे त्याच्यामधले जे गॅसेस आहेत ते रिमूव्ह व्हायला सुरू होते, त्याचं थर्मल डिकम्पोजिशन व्हायला सुरू होतं आणि जसं ते खाली जाईल तसं पुन्हा टेम्परेचर इन्क्रीज व्हायला सुरू होतं. आता ह्या झोनचा जो बॉटम सेक्शन आहे पायरोलिसिस झोनचा त्याचं टेम्परेचर म्हणजे जर पाहायला गेलं 200 ते 600 डिग्री सेल्सिअस मध्ये अप्रॉक्सिमेटली 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्हाला टेम्परेचर अचीव्ह केलेलं याच्यामध्ये दिसून येईल. त्याच पद्धतीने यामध्ये एक्झोथर्मल रिएक्शन होत असते इन द झोन ऑफ पायरोलिसिस. आता एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय, एक्झोथर्मिक म्हणजे रिलीज ऑफ हीट, म्हणजे ज्याच्यामध्ये हीट काय केली जाते, रिलीज केली जाते, त्याला एक्झोथर्मिक रिएक्शन आपण म्हणतो. आणि एंडोथर्मिक ही दुसरी एक टर्म आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की हीट गेनिंग ऑफ हीट. एक्झाम्पलमध्ये जर पाहायला गेलं तर कुठल्याही पदार्थाचं जर कंबशन होत असेल तर त्याच्यामधून बाहेर पडणारी जी हीट आहे ती एक्झोथर्मिक आहे. आणि जर एखादा समजा आपण जर आईस कन्सिडर केला आणि त्या आईसमध्ये काय होत असतं की आपल्याला जरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही वाफ अशी दिसते बघा, एक वेपरायझेशन त्याच्यामध्ये दिसतं, तर त्याच्यामध्ये काय होत असतं की तो आईस कंटेंट जो आहे तो हीट गेन करत असतो. आपण जरी म्हटलो की ते कूल आहे पण त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर हीट कंटेंट जो आहे तो त्याच्यामध्ये जास्त असतो, कारण की ते हीट गेन करत असतं. हे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन जे आहे ते तुम्हाला केमिस्ट्रीला झालेले असतील. जर तुम्हाला कोणाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर प्रत्येकानं गुगल सर्च करून तुम्ही त्याच्याबद्दल स्टडी करू शकता. तर फक्त ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जी आपली पायरोलिसिस झोन जो आहे त्याच्यामध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन होत असते. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय, तर इट इज अ रिलीज ऑफ हीट. ओके, हीट जी आहे ती काय केली जाते, सराउंडिंग सेक्शन मध्ये रिलीज केली जाते. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला वॉटर वेपर्स, मिथेनॉल आणि ऍसिटिक ऍसिड जे आहे ते तयार झालेलं दिसून येईल. त्याच पद्धतीने हायड्रोकार्बन टार जे आहे ते याच्यामध्ये डेव्हलप होतं इन द प्रोसेस ऑफ पायरोलिसिस झोन. आणि काही सॉलिड मटेरियल सुद्धा असतात ज्याला आपण चार म्हणतो, चारकोल. तर ते कार्बन मटेरियल जे डिकम्पोज झालेलं नाहीये, म्हणजे सॉलिड स्टेटमध्येच जे रिमेन करतं त्याला म्हणतो चार. आणि बाकी जे आहेत की व्हॉलटाईल मध्ये वॉटर वेपर्स असतील, मिथेनॉल आणि ऍसिटिक ऍसिड जे आहे तुम्हाला तिथं आढळून येईल. आता जेव्हा पायरोलिसिस झोन मध्ये तुमच्या लक्षात आलं की बायोमासचं काय झालेलं आहे, थर्मल डिकम्पोजिशन झालेलं आहे, म्हणजे गॅसेस मध्ये त्याचं प्रोडक्शन होत आहे. आता नंतरची जी प्रोसिजर आहे ती ऑक्सिडेशन आहे, त्याच्यामध्ये त्याचं कंबशन होणार आहे. आता इथं काय होणार आहे, predetermined quantity of air is drawn into the zone through nozzles and temperature ranging from 900 to 1200 डिग्री सेल्सिअस. खाली जसं आलं तसं टेम्परेचर कंबशन झोन आहे, कंबशन झोन किंवा ऑक्सिडेशन झोन मध्ये सर्वात जास्त टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं 900 ते 1200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आता हे काय होतं की इथं ऑक्सिजन आपण जे प्रोव्हाइड केलेलं आहे नोझल्स मधून किंवा जे बॉटम सेक्शन मधून, त्याच्यामुळे हे कंबशन व्हायला सुरुवात होते. In this zone, portion of char and pyrolysis gases coming from the second zone are burned. आता जे गॅसेस त्याच्यामधून आपल्याला मिळालेले आहेत कोणत्या प्रोसिजर मधून, पायरोलिसिस प्रोसिजर मधून, फॉर एक्झाम्पल वॉटर वेपर्स, मिथेनॉल किंवा जे काही टार, हायड्रोकार्बन टार जे आपण म्हटलं, तर ते काय व्हायला सुरुवात होते की ते बर्न व्हायला सुरुवात होते. हे पायरोलाइज्ड गॅसेस आणि चार जे रिमेनिंग सॉलिड मटेरियल, तर त्याचं काय व्हायला सुरुवात होते, बर्निंग व्हायला सुरुवात होते. आणि त्या बर्निंग प्रोसिजर मधून जे आपल्याला गॅस प्रोड्यूस होतो तो नंतर कलेक्ट केला जातो. द प्रिन्सिपल रिएक्शन आर एक्झोथर्मिक अँड ऑक्सिडायझिंग इन नेचर अँड द रिझल्टिंग प्रोडक्ट्स आर कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. आता ह्याचं जेव्हा बर्निंग होतं या बायोमास म्हणजे हायड्रोकार्बन टार आणि पायरोलाइज्ड गॅसेस, त्याचं जेव्हा बर्निंग होतं त्याच्यामधून आपल्याला पुन्हा काय अवेलेबल होतं, वॉटर वेपर्स आणि कार्बन डायऑक्साइड आपल्याला प्रोड्यूस झालेला दिसून येतो.
जो आपण फर्दर प्रोड्युसर गॅस म्हणून यूज करणार आहे. त्याच्यानंतर आता ही जी ऑक्सिडेशन मेथड आहे त्याच्यामधून गॅसचं प्रोडक्शन झालंय. आता नंतर जसं खाली गेल त्याच्यामध्ये आपली रिडक्शन झोन आहे. रिडक्शन झोन मध्ये काय होतं की थोडंसं टेम्परेचर कमी होतं. 900 to 600 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतं. हा लास्ट झोन आणि फोर्थ झोन आहे. त्याच्यामध्ये अनबर्ड पायरोलिसिस गॅसेस आणि चार जे आहे ते त्याच्यामध्ये कलेक्ट केलं जातं आणि या झोनचं टेम्परेचर सुद्धा कमी कमी होत जातं. द हायेस्ट टेम्परेचर बिईंग नियर द oxidation zone, these reactions are endothermic and consequently the temperature of zone progressively decreased. जे आपण कंबशन झोन मध्ये पाहिलं की तिथं काय होत होतं, सॉरी पायरोलिसिस झोन मध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे हीट जी आहे ती रिलीज केली जात होती. आणि आता रिडक्शन प्रोसेस मध्ये काय झालं, आता ते गॅसचं प्रोड्यूस झालेलं आहे आणि खाली आल्याच्या नंतर त्याचं रिडक्शन झोन मध्ये एंडोथर्मिक प्रोसेस होती. एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजेच काय, तर सराउंडिंग जे आहे तर त्याच्यातली हीट जी आहे ती गेन करतं आणि त्याच्यामुळे सराउंडिंग सेक्शन जो आहे तो थोडासा कूल व्हायला स्टार्ट होते. ओके, अशा पद्धतीचा तो रिडक्शन झोन आहे. आता रिडक्शन झोन नंतर आपण काय करतो की आपण फायनली आपल्याला जे प्रोड्यूस झालेली जी गॅस आहे, जे सॉरी ऍश आहे आणि जे गॅस आहे गॅस तो तुम्ही आउटर सेक्शन मधून कलेक्ट करता फर्दर यूज साठी आणि ऍश कंटेंट वगैरे त्याच्या बॉटम सेक्शनला अक्युमुलेट होतं आणि नंतर ते सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकतो. की अशा पद्धतीने तुम्हाला मग फायनल प्रोसिजर झाल्यानंतर दोन प्रोडक्ट मिळतात ते म्हणजे गॅस आणि ऍश. आता त्या गॅसमध्ये काय काय असतं, CO म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड, H2 हायड्रोजन, CH4 मिथेन, CO2 कार्बन डायऑक्साईड आणि N2 नायट्रोजन. त्याचे डिफरंट पर्सेंटेज दिलेले आहेत. जर जास्त प्रमाणामध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला नायट्रोजन त्याच्यामध्ये जास्त आढळून येतो. कार्बन डायऑक्साईड 9 ते 11% पर्यंत आढळून येतो. मिथेन 2 ते 4%, त्यानंतर हायड्रोजन 15 ते 18% आणि कार्बन मोनॉक्साईड 20 ते 22% आपल्याला आढळून येतो. हे जे मिक्सचर आहे प्रोड्युसर गॅसचं ते तुम्ही फर्दर कंबशन साठी किंवा इंटरनल कंबशन इंजिनला रन करण्यासाठी यूज करत असता. द गॅस ऑल्सो कंटेन्स मेजरेबल अमाऊंट ऑफ पर्टिक्युलेट मटेरियल अँड टार. आता ह्या गॅसमध्ये टार सुद्धा प्रोड्यूस म्हणजे टारचा सुद्धा कंटेंट असतो काही प्रमाणामध्ये. त्याच पद्धतीने तयार झालेला जो प्रोड्युसर गॅस आहे त्याचं जर टेम्परेचर त्याची जर कॅलोरिफिक व्हॅल्यू पाहायला गेली किंवा हिटिंग व्हॅल्यू जर पाहायला गेली तर ती 4000 ते 5000 किलो जूल पर मीटर क्यूब एवढी आपल्याला आढळून येते. त्याच पद्धतीनं हे जे प्रोड्यूस गॅस आहे त्याचा आपण डिफरंट युजेससाठी, फॉर एक्झाम्पल कंबशन करून कुकिंगसाठी वगैरे असेल किंवा इंटरनल कंबशन इंजिन रन करण्यासाठी असेल तर यूज करू शकतो. The downdraft gasifier, the air is blown through the single duct or number of equally spaced nozzle. आता याच्यामध्ये जे आपण म्हटलं की एअर जी आपल्याला कंबशनसाठी युजफुल आहे ती एका सिंगल डक्ट मधून सुद्धा पास केली जाऊ शकते किंवा तुमच्या ह्या फर्नेसला सराउंडिंग म्हणजे त्या फर्नेसच्या राऊंडला छोटे छोटे होल्स किंवा छोटे छोटे नोझल्स प्रोव्हाइड केले जातात आणि त्याच्यामधून एअर जी आहे ती पास केली जाऊ शकते. अशा पद्धतीची सिस्टीम प्रोव्हाइड केली जाऊ शकते. मोस्टली बॉटम मधून ती एअर जी आहे ती एंटर करते. As the reaction process also pass through the higher temperature zone at the bottom, the downdraft gasifier produce cleaner gas with a relatively less amount of tar compared to updraft and crossdraft gasifier. आता ही जी आपण एअर बॉटम सेक्शन मधून पास करतो ना तर ती आपल्याला काय युजफुल ठरते की ते जे गॅसेस जे आहेत तर त्याच्यामधलं जे सॉलिड मटेरियल असेल किंवा त्याच्यामधलं जे टार असेल तर ते आपल्याला रिलेटिव्हली कमी करण्याचं काम त्या एअरच्या सहाय्याने केलं जाऊ शकतं किंवा तो एअर फ्लो जो आहे तो काय करतो की ते गॅसला क्लीन ठेवण्याचं काम त्या एअरच्या सहाय्याने केलं जाऊ शकतं ऍट द सेक्शन ऑफ रिडक्शन झोन. ओके, आणि त्याच्यामधून जे क्लीनर गॅस आपल्याला अवेलेबल होतं तो ऍज कम्पेअर्ड टू अपड्राफ्ट आणि क्रॉस ड्राफ्टच्या गॅसिफायर मध्ये जास्त क्लीन गॅस आपल्याला डाऊन ड्राफ्ट मध्ये दिसून येतो. Usually large amount of tar and volatile matter are thermally cracked while passing through the higher temperature zone. As the gas also passes through the solid char base, the carrying fly ash and dirt are trapped and the gas is clean. तर जे तुम्हाला मगाशी म्हटलं की कशा पद्धतीने हे गॅसेस जे आहेत ते कशा पद्धतीने क्लीन केले जातात तर जे प्रोड्यूस झालेलं टार आहे किंवा त्याच्यामधले जे काही वोलटाईल मॅटर्स आहेत ते काय होतं थर्मल डिकम्पोजिशन मध्ये क्रॅक होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ही जी गॅस प्रोड्यूस झालेला जो गॅस आहे त्याच्यामधली जी फ्लाय ऍश असेल किंवा त्याच्यामध्ये कोणता डर्ट असेल तर ते तारमध्ये किंवा त्या वोलटाईल मॅटर्स मध्ये काय केलं जाऊ शकतं की ट्रॅप केलं जाऊ शकतं आणि नुसती जी क्लीन गॅसलेस पोर्शन जो आहे तो पास केला जातो पुढे. म्हणजेच या टार अमाऊंट मध्ये म्हणजे ह्या
स्टार मध्ये काय केलं जाऊ शकतं की क्लिनिंग केलं जाऊ शकतं तुमच्या फ्लाय ऍश आणि डर्ट मटेरियल जे आहे त्याचं, आणि मग तुम्हाला ऍज कम्पेअर टू अपड्राफ्ट आणि क्रॉस ड्राफ्टच्या कम्पॅरिझन मध्ये क्लीन गॅस अवेलेबल होतं. डायग्राम मध्ये जर पाहायला गेलं तर ड्राईंग झोन, पायरोलिसिस झोन, कंबशन झोन, रिडक्शन झोन आणि ऍश पिट. आता तुम्हाला जे सांगितलं की एकतर तुम्ही बॉटम झोन मधून सुद्धा एअर पास करू शकता किंवा फर्नेसच्या सराउंडिंगला नोझल्स प्रोव्हाइड करून एअर त्याच्यामध्ये पास करू शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सराउंडिंग सेक्शन मधून सुद्धा एअर पास करू शकता. बायोमास आहे ते टॉप सेक्शन मधून एंटर करणार आहे. पहिल्या सेक्शन मध्ये त्याचं ड्राईंग होणार आहे, सेकंड सेक्शन मध्ये त्याचं थर्मल डिकम्पोजिशन होणार आहे. त्याच्यामध्ये टेम्परेचर 900 टू 1200 डिग्री सेल्सिअस असतं आणि सॉरी 400 टू 600 इतकं पायरोलिसिस झोन मध्ये, आणि कंबशन झोन मध्ये 900 टू 1200 डिग्री सेल्सिअस, ड्राईंग झोन मध्ये 120 डिग्री सेल्सिअस. रिडक्शन झोन मध्ये परत कमी होतं 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि मग नंतर अशा पद्धतीने काय होतं, टॉप सेक्शन मधून बायोमास एंटर केल्यानंतर ड्राईंग, देन थर्मल डिकम्पोजिशन इन पायरोलिसिस झोन, देन कंबशन टेक्स प्लेस इन कंबशन झोन in the presence of oxygen and reduction अशा पद्धतीने मग डाऊन ड्राफ्ट गॅसिफायर मधून आपल्याला गॅस प्रोड्यूस झालेला दिसून येतो. ही एक इमेज आहे डाऊन ड्राफ्ट गॅसिफायरची. हे दोन गॅसिफायर्स समजले तुम्हाला, अपड्राफ्ट आणि डाऊन ड्राफ्ट गॅसिफायर. समजलेत का? येस ऑर नो? अपड्राफ्ट आणि डाऊन ड्राफ्ट गॅसिफायर जर तुम्हाला विचारलं तर सांगता येईल का? सांगायचं आहे तुम्हाला. समजले का हे दोन्ही गॅसिफायर्स? प्रॅक्टिकल साठी मी ऍड करणार आहे हे. समजलंय का? पटकन सांगा चॅट बॉक्स मध्ये. समजले आहे की नाही? आवाज येत नाहीये का? काय झालं? आवाज येत नाहीये का?
समजलंय की नाही? आवाज येत नाहीये? समजलंय? ठीक आहे. आता हे जे अपड्राफ्ट आणि डाऊनड्राफ्ट गॅसिफायर आपण बघितले आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे तो क्रॉस ड्राफ्ट गॅसिफायर आहे. पाहायला गेलं तर जिथून गॅस प्रोडक्शन होते आणि एअरचं जे आणि जे आपल्या बायोमासचं एंट्रन्स आहे किंवा बायोमास कशा पद्धतीने एंटर करतो या पद्धतीने हे टाइप्स पडतात ते. आता क्रॉस ड्राफ्ट गॅसिफायर मध्ये काय होतं, हे सुद्धा टॉप सेक्शन मधूनच एंटर करतात फीडस्टॉक. आता हा जो गॅसिफायर आहे तो आपण जे वरचे 2 गॅसिफायर्स बघितले त्याच्यामध्ये बॉटम सेक्शन मधून आपण एअरचं फ्लो आहे तो पास करत होतो. आता याच्यामध्ये काय केलं जातं की हॉरिझॉन्टल नोझल मधून एअर सेक्शन पास केलं जातं आणि त्याच्याच अपोजिट सेक्शन मधून म्हणजे त्याच्याच अपोजिट ज्या साईडून आपण एअर पास करतो त्याच्याच अपोजिट सेक्शन मधून गॅस कलेक्ट केलं जातं. एवढाच याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे एका साईडून आपण कंबशन एअर पास करणार आहे आणि सेकंड मधून ती गॅस आहे ती प्रोड्युसर गॅस आपल्याला अवेलेबल होणार आहे. आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही क्रॉस ड्राफ्ट गॅसिफायर मध्ये टॉप सेक्शन मधून बायोमास एंटर करता, पहिले त्याचं ड्राईंग होतं, सेम नंतर पायरोलिसिस होतं आणि त्याच्यानंतर कंबशन प्रोसिजर होत असते. आता फिडिंग केल्याच्या नंतर टॉप सेक्शन मध्ये त्याचं ते आपण जे पाहिलं सेम ॲज डाऊन ड्राफ्ट गॅसिफायर ड्राईंग होतं. ड्राईंग नंतर पायरोलिसिस मध्ये त्याचं डिकम्पोजिशन होतं. ओके, डिकम्पोजिशन झाल्यानंतर जी कंबशन सेक्शन मध्ये एअर एंटर करते, एअर एंटर केल्यामुळे तिथं कंबशन होतं. म्हणजेच तुमचं जे पायरोलिसिस झालेल्या डिकम्पोज झालेल्या मटेरियल्सचं कंबशन व्हायला सुरुवात होते. मग ते मटेरियल कंबशन झाल्याच्या नंतर जी गॅस प्रोड्यूस होते ती एकदम त्याच्या अपोजिट साईडला जो सेक्शन आहे म्हणजेच त्याच्या अपोजिट साईडला जो ओपनिंग दिलेला आहे, तयार झालेला गॅस जो आहे त्याच्या अपोजिट साईडला कलेक्ट केला जातो आणि इथं जे ग्रेड प्रोव्हाइड केलेलं आहे मग ते कंबशन झाल्यानंतर त्याच्यातून तयार होणारी ॲश जी आहे ती खाली ॲश पीट मध्ये कलेक्ट केली जाते. म्हणजे इथं फक्त एवढाच फरक आहे, एअर जी आहे ती त्या कंबशन सेक्शनला हॉरिझॉन्टली नोझल मधून पास केली जाते आणि सेम हॉरिझॉन्टली अपोजिट सेक्शन मधून प्रोड्युसर गॅस कलेक्ट केला जातो. एवढाच ह्या क्रॉस ड्राफ्ट मध्ये फरक आहे. म्हणून याला क्रॉस ड्राफ्ट असं का म्हणलेलं आहे की समोरासमोर त्याचं ओपनिंग आहे. म्हणजे एका साईडून एअर एंटर करते आणि दुसऱ्या साईडून त्याची प्रोड्युसर गॅस जे आहे ते आपल्याला बाहेर कलेक्ट करता येते. क्रॉस ड्राफ्ट खूप सिम्पल आहे. त्याच्यामध्ये काय होतं, सेम प्रोसिजर आहे, ड्राईंग, पायरोलिसिस अँड ऑक्सिडेशन. आणि फक्त त्याचं जे आपण हे सांगतोय की त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे एका साईडून एअर एंटर होते आणि एका साईडून गॅस त्याचा केलेला प्रोड्यूस गॅस कलेक्ट केला जातो. हे झाले फिक्स्ड बेडचे टाईप्स आहेत हे. त्याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट टाईप आहे तो फ्लुइडाइज्ड बेड. आता फ्लुइडाइज्ड बेड म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे फीडस्टॉक ऍड करणार आहे ना ते फिक्स्ड पोझिशन मध्ये न राहता त्याला कंटिन्युअसली फ्लुइडाइज्ड पोझिशन मध्ये ठेवलं जातं. आता इन द फॉर्म ऑफ म्हणजे याच्यामध्ये इनर्ट मटेरियल म्हणून सँड किंवा ॲश जे आहे ती ॲश जी त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते तीच यूज केली जाते फॉर फ्लुइडायझिंग मीडियम म्हणून यूज केली जाते. आता जनरली जर पाहायला गेलं तर फ्लुइडाइज बेड गॅसिफायर जे आहेत ते टॉल रिफ्रॅक्टरी लाईन युनिट असतं. म्हणजे हे खूप उंच अशा पद्धतीचे बेड्स असतात किंवा उंच असे गॅसिफायर्स असतात. ह्याच्यामध्ये फ्लुइडायझिंग मटेरियल म्हणून सँड आणि ॲश यूज करतो. बॉटम ऑफ द रिएक्टर sand or other inert material is supported on the perforated plate with the grid network which ensure uniform distribution of fluidized medium. आता याच्यामध्ये काय होतं की जे आपलं मटेरियल आहे ते फ्लुइडाइज्ड राहण्यासाठी खाली बॉटमला प्रोव्हिजन केलेलं असतं. परफोरेशन प्रोव्हाइड केलेली प्लेट प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजे परफोरेशन असलेली प्लेट काय केलेली असते त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजेच खालून जेव्हा एअर त्याच्यामध्ये एंटर करेल तर तुमचं बायोमास जे आहे ते काय झालं पाहिजे की कायम तरंगत्या पोझिशनमध्ये किंवा फ्लुइडाइज पोझिशनमध्ये राहिलं पाहिजे जे मटेरियल आपण त्याच्यामध्ये एंटर करणार आहे टॉप सेक्शन मधून. जरी आपण फिडिंग टॉप सेक्शन किंवा साईड सेक्शन मधून करत असलो तरी ते काय केलं पाहिजे आत गॅसिफायर मध्ये कायम फ्लुइडाइज्ड बेडमध्ये राहिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आपण सँड आणि ॲश कंटेंट जे आहे तो यूज करणार आहे. त्याचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे फ्रॉम द बॉटम सेक्शन. त्याच्यानंतर फ्लुइडायझेशन ऑफ द सँड इज अचीव्ड बाय द सप्लाइंग कंट्रोल फ्लो ऑफ एअर ऑर oxygen at the fluidization velocity through the perforated supported plate.
आता फ्लुइडाइज बेड जर तुम्ही कन्सिडर केला तर मगाशी सारखंच एक सिलेंड्रिकल आणि टॉल सेक्शन कन्सिडर करा. त्याच्यामध्ये वरच्या टॉप सेक्शन मधून आपण बायोमास काय केलंय त्याच्यामध्ये एंटर करणार आहे. एअर जी आहे ती नेहमीप्रमाणे बॉटम सेक्शन मधून एंटर करणार आहे. आणि आता जेव्हा बायोमास वरून एंटर केलंय आणि खालून जे एअर आपण पाठवणार आहे ती एअर जी आहे त्याची वेलॉसिटी इतकी जास्त असली पाहिजे जेणेकरून ते बायोमास काय करणार आहे फ्लुइडाइज पोझिशन मध्ये राहिलं गेलं पाहिजे. किंवा जी आपण फ्लुइडाइज मटेरियल म्हणून सँड किंवा ऍश जी ऍड करणार आहे ती तिथं काय केली गेली पाहिजे फ्लुइडायझेशन त्याचं झालं पाहिजे. यासाठी जो एअरचा फ्लो आहे तो फ्लुइडायझेशन वेलोसिटीच्या इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे जेणेकरून ते तरंगत राहावं. As a result, the whole bed, including sand, will be kept in suspension and separated. In the fluidized bed reactor, the temperature is typically uniform throughout the bed. याच्यामध्ये आपल्याला जे टेम्परेचर पाहायला मिळतं बायोमासचं जे आपण थर्मल कंपोजिशनसाठी यूज करतोय तर ते युनिफॉर्म टेम्परेचर पूर्ण बेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जे की आपण अदर गॅसिफायर पाहिलं त्याच्यामध्ये ड्राईंगचं त्याच्यानंतर पायरोलिसिससाठी ऑक्सिडेशनसाठी आणि रिडक्शन झोनसाठी डिफरंट झोन आणि डिफरंट टेम्परेचर आपल्याला तिथं पाहायला मिळालं होतं. बट या फ्लुइडाइज्ड बेडमध्ये पूर्ण सेक्शनमध्ये एक युनिफॉर्म टेम्परेचर आपल्याला दिसून येतं कारण की ते बायोमास आहे ते कंटिन्युअसली फ्लुइडाइज पोझिशनमध्ये राहतं. सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन अँड गॅसिफिकेशन ऑकर्स रॅपिडली ॲट अ कॉन्स्टंट फ्लुइडाइज्ड बेड medium because of the high turbulence and thorough mixing of the fluidized bed. ओके, तर इथं जे ऑक्सिडेशन आणि गॅसिफिकेशन आपण मग कसं बघितलं की एका बॅच मध्ये किंवा एका झोन मध्ये त्याचं प्रोसेस कंटिन्यू होत होते. म्हणजे पहिले ड्राईंग, मग पायरोलिसिस, मग ऑक्सिडेशन, मग रिडक्शन आणि मग ऑक्सिडेशन मधून तुम्हाला गॅस मिळत होता. पण इथं काय होणार आहे सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन पण होणार आहे, गॅसिफिकेशन पण होणार आहे आणि मग तुम्हाला असं सायमल्टेनियसली गॅसियस जे आहे ते अवेलेबल होणार आहेत प्रोड्युसर गॅस. कारण की इथं तुमचं कॉन्स्टंट फ्लुइडायझेशन ऑफ बायोमास जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला रिपीटेडली आणि सायमल्टेनियसली गॅसचं प्रोडक्शन झालेलं दिसून येतं जे तुम्ही अदर सेक्शन मध्ये कलेक्ट करता. आता सॉरी याच्यामध्ये जे ऍश कंटेंट आहे आता हे फ्लुइडाइज्ड बेड आहे एकतर ती ऍश सुद्धा फ्लुइडाइज मध्ये राहणार आहे आणि ती सँड. मग आता जेव्हा ते गॅसेस त्याच्यामध्ये तयार झाले जे एअर आपण बॉटम सेक्शन मधून पास केलेले तर ते गॅस विथ ऍश एका सेपरेट झोन मध्ये किंवा एका सेपरेट कंटेनर मध्ये कलेक्ट केले जाते आणि तिथून मग गॅसला आणि ऍशला सेपरेट केलं जातं. मग गॅस तुम्हाला आउटलेट जिथं पाहिजे तिथं यूज करता आणि ऍश जे आहे ते सेटल डाऊन झाल्यानंतर ते ऍश सुद्धा त्याच्यातून रिमूव्ह करता येते. कपॅसिटी जर पाहायला गेली याची तर त्याच्या व्हॉल्यूमनुसार त्याची कपॅसिटी ठरत असते. म्हणजेच फ्लुइडाइज्ड बेडची जी कपॅसिटी आहे तर त्याच्यानुसार तुम्ही त्या पर्टिक्युलर गॅसिफायरची कपॅसिटी ठरवू शकता. त्याच्यामध्ये जर हाईट आणि डायमीटरचा रेशो बघितला तर बघा डायमीटर जर 1 मीटर असेल तर 10 मीटरचं त्याचं हाईट असली पाहिजे एवढा त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळेच तर आपण म्हटलंय की इट इज अ टॉल रिॲक्टर. ओके, तर डायग्राम मध्ये बघा डायग्राम मध्ये कशा पद्धतीनं फ्री बोर्ड म्हणजे ज्याच्यामध्ये काय होणार आहे की तुमचं बायोमास आहे ते एंटर करणार आहे. फ्लुइड बेड किंवा फ्लुइडाइज्ड बेड म्हणजे याच्यामध्ये जी आपण एअर किंवा स्ट्रीम जी पास करतोय ही प्लेनम चेंबर म्हणजे ज्याच्यामधून एअर ही पास केली आणि ह्या ग्रेट मधून ती एंटर केली याच्यामध्ये. मग तिनं इकडे एंटर केल्यानंतर हे जे बायोमास आहे तर जे बायोमास आपण पास केलेलं आहे त्याचं आपण ऑलरेडी प्री प्रोसेसिंग केलेलं आहे. मग ते जे मटेरियल आहे ते याच्या वेलोसिटीनुसार किंवा ह्याची वेलोसिटी जी आहे ती फ्लुइडाइज्ड वेलोसिटी इतकी असली पाहिजे जेणेकरून हे मटेरियल तरंगत राहील किंवा फ्लुइड पोझिशन मध्ये राहील. मग जेव्हा ते असं तरंगत राहील आणि त्याला ही एअर आपण पास केलेली आहे मग त्याचं कंबशन जेव्हा होतं कंबशन झाल्याच्या नंतर जी गॅस तयार होते ती गॅस प्लस ऍश आहे ती काय होते राईज अप होते आणि इकडे त्या सेपरेट झोन मध्ये कलेक्ट केली जाते म्हणजे त्या कंटेनरमध्ये. आणि या कंटेनरमध्ये आल्यामुळे ऍशची जी डेन्सिटी आहे ती ऍज कम्पेअर टू ऍशची जी डेन्सिटी ऍज कम्पेअर टू गॅस जास्त असणार आहे ती ड्यू टू ग्रॅव्हिटी इकडे कलेक्ट केली जाणार आहे आणि गॅसेस फॉर्म जो आहे प्रोड्युसर गॅस तो इकडून बाहेर कलेक्ट केला जाणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं एकतर तुम्ही साईडून पण बायोमास ऍड करू शकता किंवा फ्रंट सेक्शन मधून सुद्धा ऍड करू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे बायोमास मटेरियल आहे ते इन ऍश और इन सँड ते फ्लुइडाइज्ड राहिलं पाहिजे. सो इट हॅव्हिंग सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड गॅसिफिकेशन प्रोसेस म्हणजे सायमल्टेनियसली बर्निंग आणि सायमल्टेनियसलीच त्याच्यामधून गॅसिफिकेशन होतं आणि मग तुम्हाला गॅस इथं अवेलेबल होतं. ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर 1100 ते 1150 डिग्री सेल्सिअस एवढं जास्त टेम्परेचर या फ्लुइडाइज्ड बेड गॅसिफायर मध्ये तुम्हाला आढळून येईल. त्याच पद्धतीनं
prevent the slagging of residues, but it should be higher than 850 degrees Celsius to promote partial oxidation of the feed material. आता हे टेम्परेचर तुम्हाला कायम अचीव केलं पाहिजे, कारण तुम्हाला जास्त टेम्परेचर जर प्रोव्हाइड केलं तरच त्या फ्लुइडाइज्ड बेडमध्ये तुमचं कंबशन किंवा गॅसिफिकेशन आणि ऑक्सिडेशन होणार आहे. मटेरियलचं स्लॅगिंग म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचं मटेरियल जे आहे ते साचून नाही राहिलं पाहिजे, त्याचा फ्लो किंवा त्याचं फ्लुइडायझेशन कंटिन्युअसली व्हायला पाहिजे, ह्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर हे फ्लुइडाइज्ड बेड गॅसिफायर. ओके, तर अशा पद्धतीने आपण आज अपड्राफ्ट, डाऊनड्राफ्ट, क्रॉस ड्राफ्ट आणि फ्लुइडाइज्ड बेड गॅसिफायर बघितले. याच्या डायग्राम्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत. तर गॅसिफायरचा जो प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल नंबर 3, त्याच्यासाठी तुम्ही त्या डायग्राम्स ड्रॉ करायच्या आहेत. ओके, तर गॅसिफायर आणि बायोगॅस प्लांट मधला डिफरन्स तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ते नॅचरल डिकम्पोजिशनने आपण गॅस प्रोड्यूस करत होतो आणि इथं थर्मल डिकम्पोजिशनने, म्हणजे पाहिलं असेल तिन्ही ठिकाणी की एक बर्निंग होते, जे बायोमास आपण पाठवतोय त्याचं बर्निंग होते, म्हणजे त्याचं कंबशन होते आणि कंबशन मधून तो गॅस प्रोड्यूस होतोय आणि मग तो गॅस तुम्ही त्याच्यामध्ये CO2 असेल, N2 असेल, H2 असेल किंवा CO कार्बन मोनॉक्साईड आणि त्याच पद्धतीनं अवेलेबल असतात. बर्निंग झाले म्हणजे टार त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे आणि ऍश कंटेंट हे तुम्हाला इथं अवेलेबल होणार आहे. जसं बायोगॅस प्लांटमध्ये कुठेही ऍश कंटेंट नव्हता, कारण तिथं कोणतंही कंबशन होत नव्हतं आणि तिथं कोणत्याही प्रकारचं ऑक्सिडेशन मेथड होत नव्हती. तर काय होत होतं की डिकम्पोजिशन होत होतं आणि डिकम्पोजिशन मधून इन द प्रेझेन्स ऑफ मायक्रोब्स, जे काय म्हणू शकतो आपण त्याला की इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, ते डिकम्पोजिशन मटेरियलचं होत होतं. एवढाच फरक आहे गॅसिफायर आणि बायोगॅस प्लांट मधला. दोन्ही मधून सुद्धा आपल्याला बायोगॅस प्रोड्यूस झालेला दिसून येतो. बायोगॅस किंवा बायोमास गॅसिफायर जे आहेत, तर त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं त्याचे ऍप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत. कुकिंगसाठी यूज करू शकतो हा गॅस, आपण ड्रायिंगसाठी यूज करू शकतो, वॉटर हिटिंगसाठी आणि स्टीम जनरेट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. आणि महत्वाचं जे सांगितलं तुम्हाला की इट इज युज्ड ॲज अ फ्युएल फॉर IC इंजिन. जे आपल्याला क्लीन गॅस अवेलेबल होतो ना, तर तो सबस्टिट्यूट मधून आपण यूज करू शकतो. देन इफ द प्रोड्युसर गॅस इज युज्ड इन IC इंजिन, इट हॅज क्लीन टू complete removal of particulate material and tar. जे तुम्हाला सांगितलं मग अशी की क्लीन गॅस जो आपल्याला मिळतो, तर त्याचा यूज आपण IC इंजिन रन करण्यासाठी आणि इफेक्टिव्हली ते आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट फक्त एक लास्ट पॉइंट आहे, म्हणजेच कन्व्हर्जन इफिशियन्सी ऑफ गॅसिफायर. जे तुमच्या मटेरियलचं जे कन्व्हर्जन आहे गॅसेसमध्ये, फ्रॉम द सॉलिड मटेरियल टू गॅसेस मटेरियल, तर त्याची डेफिनेशन काय आहे बघा. as a ratio of heat containing producer gas to the heat content of biomass supplied. जेवढं तुम्ही बायोमास सप्लाय केलेलं आहे आणि जे प्रोड्युसर गॅसची हीट आहे, ह्या दोघांचा जो रेशो आहे त्यालाच आपण कन्व्हर्जन इफिशियन्सी म्हणतो. म्हणजेच प्रोड्युसर गॅसची हीट डिवायडेड बाय बायोमासचं हीट, जे आपण बायोमास सप्लाय केले त्याचं हीट, या दोघांचा रेशो म्हणजेच कन्व्हर्जन इफिशियन्सी ऑफ गॅसिफायर, आणि ती अप्रॉक्सिमेटली 75% इतकी असते. आता हे जे काही पॉईंट्स असतात किंवा ह्या ज्या नोट्स असतात त्या तुम्ही लक्षात ठेवा, कारण की ह्या तुम्हाला MCQ साठी विचारल्या जाऊ शकतात. आता या पद्धतीनं तुम्हाला आपलं आता आय थिंक एक गुरुवारी एक लेक्चर होईल आणि तुमचं पुढच्या आठवड्यापासून प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होईल. तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिकल सबमिट केले असं कन्सिडर करूया. कोण राहिला असेल तर कुणीतरी महाभाग सकाळी असाइनमेंट सबमिट केली, प्रॅक्टिकल सबमिट केले, तर तुम्हाला सांगितलं होतं की कालच सबमिट करा, त्याचा तुमच्या मार्कांवरती फरक पडू शकतो. ओके, तर आपल्या मागच्या वर्षी जसं झालं होतं एक्झाम, तशाच आता होणार आहेत ऑनलाईन प्रॅक्टिकल एक्झाम. तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामसाठी सिलेबस आता पाहिलं तर आपले सोलर डिव्हाइसेस जे आहेत ते तेवढे सगळे सोलर डिव्हाइसेस झालेले आहेत. आणि आता थेरी लेक्चर बरोबरच आपण बायोगॅस प्लांट, 2 बायोगॅस प्लांट म्हणजे फ्लोटिंग ड्रम आणि फिक्स ड्रम, आणि त्याच्यामध्ये आपण KVIC, जनता, दीनबंधू हे 3 पाहिले. त्याच्यानंतर गॅसिफायर मध्ये जे आपण पाहिले आता 4, क्रॉस ड्राफ्ट, अपड्राफ्ट, डाऊन ड्राफ्ट आणि फ्लुइडाइज्ड बेड, हे म्हणजे तुमचे प्रॅक्टिकल नंबर 1, 2 आणि 3. त्याचबरोबर बायोडिझेलचं प्रोडक्शन आणि बायो इथेनॉलचं प्रोडक्शन, हे 2 सुद्धा प्रॅक्टिकल नंबर 4 आणि प्रॅक्टिकल नंबर 5. म्हणजे थेरीमध्ये सुद्धा आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे. डिफरन्स काहीच नाहीये, दोघांच्या मध्ये पण सेम प्रोसिजर आहे. तुम्हाला स्टडीसाठी तुम्ही जेवढे मी जे PPT सेंड केलेले आहेत ना, त्याचा जरी स्टडी केला तरी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामसाठी ते युजफुल राहणार आहे. जे तुम्हाला काल मी म्हणाले होते की तुम्हाला PDF मी सेंड करेल प्रॅक्टिकल मॅन्युअलची. ऍक्च्युली आपल्याकडचं जे प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे त्याची माझ्याकडे सॉफ्ट कॉपी नाहीये, पण मला एक सॉफ्ट कॉपी अवेलेबल झालेली आहे, ती तुम्हाला सेंड करेल, ती तुम्ही रेफरन्स म्हणून यूज करू शकता. ओके, तर मी तुम्हाला सेंड करते आणि स्टडी करा. कुठलं मटेरियल ग्रुपवरती सापडत नसेल, काय नसेल, तर मला ग्रुपवरती मेसेज करा, मी ते तुम्हाला रिपीट सेंड करेल.
आणि आणखी कुठलाही टॉपिक तुम्हाला समजला नसेल तर त्याबद्दलही मला तुम्ही विचारू शकता ग्रुपवरती. मी तुम्हाला ग्रुपवर डिस्कस करून ते सांगू शकते. तर व्हिडिओ ऑन करा तुमचे अटेंडन्ससाठी. तसं पाहायला गेलं तर फक्त बायो ऑइल हा आपला 6 नंबरचा चॅप्टर जो आहे तो आपला बाकी आहे, 5 मार्क्स साठी आहे. व्हिडिओ ऑन करा. कोणी प्रॅक्टिकल सबमिट करायचं बाकी असं कोणी आहे का तुमच्यापैकी?